गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे टिटवाळा मधील गणपती मंदिरात। तसं तर आम्ही या मंदिरात दर महिन्याला भेट द्यायचोच, पण गेल्या 2 वर्षाच्या काळात म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही इथे नव्हतो, आम्ही होतो अलिबागला। तर अलिबागचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की तुम्हाला आता इकडे आय बटनवर लिंक दिसत असेल, ती तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर 2 वर्षात आम्ही या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले नाहीये। तर आज तो योग आलेला आहे आणि त्याच निमित्ताने तुम्हालाही बाप्पाचे दर्शन द्यायचा हा मला योग आलेला आहे, तो मी करणार आहे आज। तर आता आम्ही सगळे निघणार आहे थोड्याच वेळात आणि मजा येणार आहे। तुम्हाला शक्यतो सगळंच दाखवायचा प्रयत्न करणार आहे, तिकडची आजूबाजूची माहिती सगळंच। चला जाऊया। तर आम्ही आता निघालेलो आहे, क्लायमेट पण मस्त दिसतंय, पाऊस पडेल असं वाटतं आपल्याला। आता आपण जाऊया मस्त, ती बघा किती एक्साइटेड आहे। चला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाण्यापिण्याची सोय। चला, आमची जर्नी चालू झालेली आहे फ्रॉम डोंबिवली टू टिटवाळा मंदिर। आता रस्त्यात जे जे दाखवता येईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे, कारण पाऊस पडतोय, सगळीकडे हिरवळ असेल, मजा येणार आहे आणि लवकरच मजा येणार आहे। बोलायला माझ्या आई तिकडे मागे असले, मला माहितीये मी भरपूर आहे, पण मला मजा येते, दुसरा शब्द मला तेव्हा आठवत नाही, म्हणून मी मजा येणार आहे आपलं बोलून टाकतो। मजा येणार म्हणजे माझा बोलायचा उद्देश आहे की गाडी आपली स्लो गतीने रमत गमत जाऊन दे, दर्शन घेऊन येऊन दे, बरोबर बस। तर आमचं आता सीएनजी भरून झालंय आणि आम्ही आता लागलेलो आहे डोंबिवलीच्या 90 फीट रोडला। तर आम्ही त्या मार्गाने आता निघणार आहे। हा 90 फीट रोड जो आहे तो डायरेक्ट आता जाऊन भेटणार आहे कल्याणचा जो पत्री पूल आहे तिकडे। असंच मी तुम्हाला आता रस्त्याची अपडेट देत जाणार की कुठून कुठून तुम्ही जाऊ शकता। चला। आणि हा आला आपला कल्याणचा नवीन पत्री पूल। आणि आता आपण आलेलो आहे कल्याण सिटी मध्ये आणि इकडे हा सर्कल लागला। ओवी तिकडे बघ कसे कोळी लोकांचे पुतळे बांधले, ते बघ किती मस्त आहे। साईडला तुम्ही बघू शकता किती मस्त पुतळे उभारलेत कोळी लोकांचे। इथे बघ घड्याळ मोठं, बघ एवढं मोठं, बघितलं मस्त आहे ना। प्रभाकर ओक टावर, छत्रपती शिवाजी महाराज चौक। तर आपण आता लागलो आहे कल्याण शहाड कनेक्टिंग जो ब्रिज आहे त्याला। हा ब्रिज आता डायरेक्ट शहाड सिटीला जाऊन भेटणार। तर आपण आता शहरी इमारती सोडून किंवा शहरी इमारतीच्या परिसरातून आता आपण आलेलो आहे मस्त हिरवळीच्या अशा वातावरणात। बघा आजूबाजूला सगळे तुम्हाला हिरवळ दिसतच असेल, समोर भला मोठा डोंगर आहे, या रिक्षामुळे आडला दिसत नाही तो दाखवतो तुम्हाला। तर मस्त वाटतंय, हळूहळू हे सिनरी जे असतील ते अजून असं तुम्हाला आवडतच जातील। बघा तर आता आपण शिरणार आहे टिटवाळामध्ये, म्हणजे टिटवाळ्याची हद्द आता इथून सुरू होणार आहे लेफ्टने आणि राईट साईडचा जो रस्ता गेलाय तो गेलाय मुरबाडला। ते बघू शकता किती गाड्या आहे, गर्दी, आज गर्दी दिसते। चला, रस्ता पण मस्त इकडे सुधरवलेला आहे, खूपच जबरदस्त आहे। एवढ्या वर्षाने आलो तो खूप बदल झालाय असं दिसतच आहे इकडे। हे बघा मित्रांनो, ऑन द वे काय झालंय, गाडीचं टायर झालं फ्लॅट आणि त्याच्याबरोबर तुमचा मित्र दर्शन पण फ्लॅट। काय परत बोला ओ बोला ना परत।
इकडे जवळ ऐकायला कसं आहे त्यांना. जवळ येऊ. हे बघा. तर अशा परिस्थितीसाठी पण तयार राहिलं पाहिजे माणसाने. आता टायर फ्लाईट झालाय. ऍक्च्युली मी पण फ्लाईट झालोय. तर आता पटापट हा टायर रेडी करतो आणि मग तुम्हाला भेटतो. म्हणजे तुम्ही तर जास्त जेवणार ना. तर फायनली येऊन पोचलेलो आहे आम्ही मंदिरात. इकडे गाडी पार्क केलेली आहे. तुम्ही खूप आता काम काढलं माझं, घाम काढला ॲक्च्युली माझा खूप. आणि आता मंदिरात येऊन पोचलोय. आणि हे बघा मंदिर. आता आपण मंदिरात जाऊया, बाप्पाचे दर्शन घेऊया आणि मग पुढचा तुम्हाला आजूबाजूचा परिसरही दाखवतो. चला. आणि हा मंदिराचा परिसर आहे. आणि इथून आत शिरता जिकडे भरपूर अशी दुकानं आहेत जिकडे तुम्ही बाप्पासाठी थाळी घेऊ शकता. आणि वेगळ्या इकडे तुम्ही घरी जाताना छोटे छोटे गणपती घेऊन जाऊ शकता. हार आहेत, फुलं आहेत. तुम्हाला जे बाप्पाला द्यायचं आहे ते तुम्ही सगळे श्रद्धाळू जे आहेत ते इकडून घेऊन जातात. चला आता आपण जाऊया बाप्पाचे दर्शन घ्यायला. मंदिरात जायच्या आधी इथे एक जागा आहे जिथे तुम्ही हातपाय धुवायचे असतात. बरं, ओवी आमचे हातपाय धुते. आणि इथून ही एंट्री आहे, इथून तुम्ही आत जाऊ शकता. या मंदिराचा मुख्य द्वार वेगळा आहे पण इथून ही एंट्री एक आहे. होय बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. अशा इकडे तुम्ही मंदिरात आल्यावर तुम्हाला अशा रांगा लावाव्या लागतात. आणि मग तुम्हाला मंदिरातला जो मुख्य गाभार आहे बघा किती भाविक आलेले आहेत. मोरया च्या पुढे पोहोचले सुद्धा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. हळूहळू आता गर्दी वाढत चालली आहे मंदिरात. भाविकांचा प्रतिसाद, आज रविवार असल्यामुळे एवढी गर्दी आहे तरी. आणि संकष्टी म्हणा किंवा बाकी कुठलेही गणेशोत्सव सण म्हणा तेव्हा इकडे जागा नसते. हे पूर्ण जे रोज दिसत आहेत तुम्हाला हे पूर्ण भरलेले असतात. मित्रांनो तुम्ही कुठून आले? अच्छा, द्या गजर, द्या एक मस्त आवाज द्या. तर मला आतल्या काही गोष्टी कव्हर करता नाही आल्यात कारण मुख्य गाभाऱ्यात आणि सभामंडपात फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही. म्हणून मी शक्यतो बाहेरूनच हा तुम्हाला गणपतीचं दर्शन देतोय. मित्रांनो मंदिराच्या परिसरात तर आतमध्ये गाभाऱ्यात फोटो काढणं अलाउड नाही आहे. तरी मी प्रयत्न करतोय तुमच्यासाठी बाप्पाचं दर्शन इथूनच घ्यायचं. आणि नाही तर आता स्क्रीनवर तुम्हाला टिटवाळ्याच्या गणपतीचे फोटो दिसतच असेल, त्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. आणि इकडे मंदिराच्या परिसरात इकडे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, उत्तम सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आय होप तुम्हाला हे मंदिर आता आवडलं असेल. आणि इथे बाजूलाच हॉटेल जे आहे तिकडेही खूप उत्तम जेवण मिळतं, ते मी आता जाऊन ट्राय करणार आहे. चला.
पण इकडे आता मंदिराच्या परिसरातच, मंदिराच्या बाजूला इकडे धार्मिक वस्तू भंडार आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता इथे. आणि फर्स्ट फ्लोअरवर इकडे हॉटेल आहे, जिकडे खूप उत्कृष्ट जेवण मिळतं आणि हॉटेलचं नाव आहे मोरया स्वामी कॅटरिंग. इथे प्रवेश करताच तुम्हाला आतमध्ये इकडे स्वीट्स भेटतील आणि बाप्पाचे फेवरेट आयटम म्हणजे मोदक. आता आम्ही चाललोय जेवणाचा आस्वाद घ्यायला. मगाशी तुम्हाला जे हॉटेल दाखवलं, हॉटेल मोरया स्वामी, तिकडे आम्ही आता आस्वाद घ्यायला चाललोय. तर मित्रांनो, हे आहे त्या हॉटेलचं मुख्य एंट्रन्स आणि इथून बघू शकता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला खूप अशी मोठी जागा आहे, तिकडे तुम्ही बसू शकता, तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता आणि जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर चला आता मीही घेतो. हा आलाय माझा मिसळ पाव आणि हा आला आहे वडा उसळ आणि ही आलेली आहे राईस प्लेट. इथे आयटम आहे बघा, याच्यात खीर आहे, भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, मसाले भात, पुऱ्या आणि पापड. आणि ही आहे पुरी भाजी. तर मित्रांनो, आमचं तर जेवण झालेलं आहे. उत्तम जेवण आहे इकडचं आणि चवच तेवढी जबरदस्त आहे. तुम्ही नक्की इकडे जर मंदिराच्या परिसरात आलात तर या हॉटेलमध्ये नक्की या इकडच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला. तर मित्रांनो, या इकडच्या आचारीताई आहेत आणि ह्यांनी इकडचं ते जेवण, आता आपण उत्कृष्ट जेवण खाल्लेलं आहे ते ह्यांनीच बनवलं आहे. तर आपण ह्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा आणि हे हॉटेल कधीपासून चालू झालं आहे ते सांगा. माझं नाव सुवर्णा पिंटुटकर आणि हे हॉटेल नोव्हेंबरपासून कोरोना संपल्यापासून चालू झालंय. अच्छा. तर इथे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्वयंपाक किंवा अन्न नाश्ता मिळतो तो सगळा ताजा आणि उत्कृष्ट स्वच्छ केलेला प्रकारात मिळतो. क्या बात आहे, क्या बात. आणि इकडे हे हॉटेल कधी बंद असतं का असं? नाही, अजिबात कधी सुट्टी नसते हॉटेलला. अच्छा. आणि मग तरी जेवणाची वेळ काय आहे अशी? सर 12 ते 3 पर्यंत सर्वसाधारण असते. आणि नाश्ताही मिळतो का इकडे? नाश्ताही सगळ्या प्रकारचा मिळतो. क्या बात आहे, बात आहे. धन्यवाद ताई. तुम्ही आणि तुम्हालाही मित्रांनो आता स्क्रीनवर इकडे या हॉटेलचे डिटेल्स दिसत असतील, तुम्ही नक्की येऊन भेट द्या, तुम्हाला खूप आवडेलच नक्की येऊन. धन्यवाद ताई. धन्यवाद. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे टिटवाळ्यामधील गणपती मंदिर? हे नक्की मला सांगा. आवडलं असेल तर नक्की येऊन भेट द्या आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.